सातत्यानं बॅकफूटला जावं लागत असलं तरी पाकिस्तानची खुमखुमी मात्र कमी होत नाही। प्रत्यक्ष युद्धात आपण तग धरू शकणार नाही हे माहीत असल्यानंच आता त्यांनी फेक नॅरेटिव्ह सुरू केलंय। सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून पाकिस्तान आणि चीनकडून खोट्या बातम्या पसरवतायत। याचाच एक भाग म्हणजे पाकिस्तानला पळताभुई थोडी करणाऱ्या भारताची S-400 मिसाइल सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं हास्यास्पद विधान केलं। पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए। भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है। एवढंच नाही तर पाककडून ब्राह्मोस मिसाईल अपयशी झाल्याची माहिती देणारं DRDOचे शास्त्रज्ञ AS कुमार यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलंय। अर्थात हे पत्र ही बनावट आहे। Pakistani claims about activities that they have undertaken continue to be heavy on lies, misinformation and propaganda. पाककडून भारतावर केलेल्या हल्ल्यात भारताचं कमी नुकसान झाल्याचं खुद्द परराष्ट्र सचिवांनीच सांगितलंय। मात्र पाकच्या नापाक कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीत। पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सैन्याची संख्या वाढवली जाते, त्यामुळे पाकचे मनसुबे भारतावर हल्ला करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याची आहे। पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है, जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शाती है। भारतीय सशस्त्र बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है। अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है। युद्धभूमीवर जिंकता येत नाही, त्यावेळी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो। यावेळी पाकिस्तान बॅकफूटला जाऊन सोशल मीडियाचा हत्यारासारखा वापर करतोय आणि त्याला चीन साथ देत आहे। मात्र सोशल मीडियावरील फेक नॅरेटिव्हला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। सोशल मीडियावरील पाकच्या पोकळ वल्गनांना केराची टोपली दाखवली। आता तरी पाक चीनच्या मदतीनं असल्या फेकड हरकती करणार नाही अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।